ज्या दिवसाची आम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो दिवस उजडला. घरातली धावपळ, तयारी, सजावट, पूजा आणि या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही सगळेही आमच्यासोबत आहात ही भावना अजूनच खास वाटते. पूर्वतयारी कितीही केली तरी काही ना काहीतरी जातच आणि म्हणून आमचा मोर्चा वळला आचरा बाजाराकडे. आचरा बाजार म्हणजे कोकणातल्या मेहनती हातांची ओळख. छोट्या छोट्या वस्तू विकताना त्यांची दिसणारी मेहनत आणि साधेपणाच मनाला भावून जातो. कोकणातली गरमी, बाजारातली धावपळ, अशात एक थंडगार लिंबू सरबत मिळालं ना की शरीरासोबत मनही अगदी फ्रेश होऊन जातं. बाजारातून घरी पोहोचेपर्यंत घरात पूजेची लगबग रंगात आली होती. एका बाजूला स्वयंपाकाचा सुगंध दरवळत होता, दुसऱ्या बाजूला रांगोळीने अंगण खुलत होतं. जेवणाची चव आणि रांगोळीचे रंग यांच्या सुंदर संगमाने घरातला आनंद अजूनच खुलून दिसत होता. साजूक तुपातल्या शिऱ्याचा सुगंध आला आणि वातावरण अचानक भक्तिमय झालं. वास्तुशांती आणि गृहप्रवेश म्हणजे फक्त पूजा नाही, तो असतो आपल्या माणसांना पुन्हा एकत्र आणणारा, घरात आनंद भरून टाकणारा आणि नवीन आठवणांची सुरुवात करून देणारा एक खास दिवस. नवीन घरात टाकलेलं ते पहिलं पाऊल. क्षण छोटासा होता, पण त्या प्रत्येक पावलामागे कित्येक वर्षांची स्वप्नाने आपल्या माणसांच्या भावना दडल्या होत्या. देवाची आरती सुरू झाली आणि त्या क्षणासाठी घरातली सगळी धावपळ, थकवा आणि गडबड जणू थांबून गेली. आरती झाली, जेवणही झाली आणि मग सगळे ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ते सुरू झालं, भजन. कारण कोकणामध्ये जेवणानंतर दोनच गोष्टी रंगतात, एक म्हणजे गप्पा आणि दुसरं म्हणजे सुरांनी मंत्रमुग्ध करणारं भजन. या भजनांचा आनंद जर तुम्हालाही घ्यायचा असेल तर माझ्या स्वर्गंधार चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर लवकरच भेटू आपल्या पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भजनं ऐकत राहा, कारण मनाला मिळणारी शांतता ही मोबाईलमध्ये नाही तर देवाच्या नामस्मरणात मिळते.